हॅलो स्टुडंट्स, माझ्या ब्लूमिंग किड्स चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण इयत्ता 5वीच्या बालभारतीच्या पुस्तकातील 13वी कविता सण 1-3 ही अभ्यासणार आहोत. कवी यशवंतांनी लिहिलेली ही कविता आहे. खूप छान कविता आहे. पूर्वीच्या काळी शेतकरी शेतातील बरीचशी कामं ही बैलांकडून करून घेत असत. तेव्हा आधुनिक साधनं नव्हती, ट्रॅक्टर नव्हता, त्यामुळे सर्व कामं बैलांनाच करावी लागत होती. या कवितेमध्ये कवी यशवंत यांनी बैलपोळा या सणाची माहिती आपल्याला सांगितलेली आहे. बैलपोळा या सणाचे इथे वर्णन केलेले आहे. बैलपोळा सणाच्या दिवशी बैलांना गाडीला जुंपत नाहीत, बैलांना कोणतंही काम सांगत नाहीत किंवा काम त्यांना करायला लावत नाहीत. उलट बैलांना नदीवर नेलं जातं, त्यांना स्वच्छ अंघोळ घातली जाते, त्यांची शिंगं रंगवली जातात, त्यांच्या कपाळावर बाशिंग बांधलं जातं, त्यांना सजवलं जातं, पाठीवर झुली टाकल्या जातात, वाद्य वाजवत नाचत लेझीम खेळत त्यांना गावातून त्यांची मिरवणूक काढली जाते. त्यांच्या शिंगांना गोंडे बांधले जातात, त्यांच्या गळ्यात घुंगराच्या माळा घातल्या जातात. पण फक्त एकच दिवस त्यांचे खूप लाड होतात. तो दिवस म्हणजे बैलपोळ्याचा दिवस. पण दुसऱ्या दिवसापासून काय? कवितेमध्ये याचंच वर्णन आहे की दुसऱ्या दिवसापासून काय होत असेल. फक्त एकच दिवस वर्षातला इथे यांचे लाड होतात बैलांचे. पण नंतरचे दिवस जे आहेत त्या दिवशी काय होतं बरं? त्या दिवशी त्यांना मर काम करावं लागतं. त्यांच्या पाठीवर आसुडाचे फटके ओढले जातात, कारण की त्यांनी सरळ चालावे. कवी म्हणतात, झुलीच्या खाली आसुडाचे वळ नसतील असं नाही. आसुडाचे वळ तिथं नक्कीच असणार आणि ते उद्या पण त्यांच्या पाठीवर असणार. फक्त एकच दिवस, आजचाच बैलपोळ्याचा दिवस आहे, त्याच दिवशी फक्त त्यांचे लाड होणार आहेत. उद्या त्यांनी जराशी जरी मान झटकली तरी ते बेसन खेचतील आणि त्याचा बैलांना त्रास होणार आहे. बैलांनी मानेला झटका देऊ नये, त्यांनी सरळ रेषेत चालावे, यासाठी त्यांच्या अंगावर चाबकाचे फटके ओढले जातात. म्हणजे त्यांचे लाड फक्त एकच दिवस होतात. उरलेले सगळे दिवस त्यांनी जसं त्यांचे मालक म्हणतील तसं त्यांना वागावं लागणार आहे. मग याचं कुठेतरी कवीला खूप वाईट वाटतंय आणि म्हणूनच शेवटी कवी म्हणतायत, सण एक दिन बाकी वर्षभर ओझे मर ओढायचे. मुलांनो, तुम्ही लक्षात ठेवायचं बरं का, अशा मुक्या जनावरांना कधीही त्रास द्यायचा नाही. मुक्या जनावरांना मारायचं नाही. तुम्हाला एखादा फटका मारला तुमच्या मम्मीनं तर राग येतो की नाही, लागतं की नाही? तसे त्यांनाही लागत असणार की नाही? त्यांना पण जीव आहे, त्यांनाही लागत असेल. म्हणून मुक्या प्राण्यांना कधीही त्रास होईल असं काही करायचं नाही. त्यांना दगड मारायचे नाही, त्यांच्या शेपट्या पिरगळायच्या नाहीत, त्यांना काही त्रास द्यायचा नाही. तर मग आपण आता ह्या अभ्यास करूया त्या कवितेचा. त्याचं नाव आहे सण एक दिन. चला, करायचा अभ्यास. ठीक आहे. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. बैलांच्या कपाळावर काय बांधले आहे? उत्तर, बैलांच्या कपाळावर बाशिंगे बांधली आहेत. अवखळ कोण आहे? उत्तर, तरुण बैल अवखळ आहेत. बैलांच्या गळ्यात काय आहे? उत्तर, बैलांच्या गळ्यात घुंगराच्या माळा आहेत. झुलीखाली काय असेल असे कवीला वाटते? उत्तर, झुलीखाली बैलांच्या पाठीवर चाबकांचे वळ असतील असे कवीला वाटते. वर्षभर बैल काय करतात? उत्तर, वर्षभर बैल मर ओझे ओढतात. प्रश्न दुसरा, 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. या सणाला बैलांना कसे सजवतात? उत्तर, या सणाला बैलांची शिंगे रंगवतात, त्यांच्या कपाळावर बाशिंगे बांधतात, पाठीवर आयनेदार झुली चढवतात, गळ्यात घुंगराच्या माळा घालतात. अशा प्रकारे बैलपोळ्याच्या सणाला बैलांना सजवतात. बैलपोळ्याच्या दिवशी बैलांना कसे मिरवत नेतात? उत्तर, बैलपोळ्याच्या दिवशी बैलांना सजवतात, वाजंत्री वाद्य वाजवून व लेझीम खेळत त्यांना मिरवत नेतात. बैलांना वेसण का घातलेली असते? उत्तर, बैलाने मान झटकू नये, त्याने सरळ रेषेत चालावे, उधळून जाऊ नये म्हणून बैलाला वेसण घातलेली असते. सण एक दिन असे कवी का म्हणतो? उत्तर, बैल
पोळ्यालाच फक्त बैलांचे कौतुक होते. बाकी वर्षभर त्यांच्या पाठीवर चाबकाचे फटके मारले जातात. त्यांना ओझी व्हावी लागतात. त्यांना मान झटकण्याची परवानगी नसते. म्हणून सण एक दिन असे कवी म्हणतात. जोड्या जुळवा. जोड्या मी जुळवूनच दिलेल्या आहेत तुम्हाला. अगट, रंगवलेली शिंगे, शोभिवंत गोंडे, दुलदुल नारी व शिंडे, अवखळ खोंडे. तुम्ही याचा सराव करायचा आहे आणि 2 वेळा हे लिहायचं आहे. जमेल ना? चला तर मग पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. ओके. पुढचा प्रश्न. प्रश्न 5वा. बैलपोळ्याच्या सणाचा दिवस संपल्यावर बैलांना काय वाटत असेल याविषयी कल्पना करून थोडक्यात लिहा. उत्तर. बैलपोळ्याच्या सणाचा दिवस संपल्यावर बैलांना फार वाईट वाटत असेल. कारण वर्षातून फक्त एकच दिवस असतो ज्या दिवशी बैलांचे लाड केले जातात. त्यांना सजवले जाते. वाजत गाजत लेझीम खेळत त्यांची मिरवणूक काढली जाते. त्या दिवशी बैलांकडून कोणतेही काम करून घेतले जात नाही. परंतु तो दिवस संपला की पुन्हा बैलांना शेतामध्ये राबावे लागते. त्यांची इच्छा असो व नसो त्यांना मालकाच्या इच्छेप्रमाणे कामही करावेच लागते. मानेला झटका जरी दिला तरी त्यांच्या पाठीवर चाबकाचे फटके बसतात. त्यांना वर्षभर मरमर ओझे ओढावेच लागते. मालकाने प्रेमाने पाठीवरून हात फिरवावा. मिरवणूक नाही काढली तरी चालेल, परंतु काबाड कष्ट करून घेताना त्यांना होणाऱ्या वेदनेचा विचार करावा असे बैलांना वाटत असेल. पर्या काय बोलल्या? मुलांनो, तुम्ही हे सगळं वाचायचं आहे. पहिली परी काय म्हटली, दुसरी परी काय म्हटली, तिसरी परी काय म्हटली, चौथी परी काय म्हटली हे तुम्ही वाचायचं आहे. आता 5वी परी काय म्हणते ते बघूयात. 5वी परी. सकाळ झाली. मी रंगीबेरंगी स्वच्छ मऊ उबदार दुलईतून बाहेर पडले. प्रश्नामध्ये आपल्याला काही शब्द दिलेले आहेत. ते शब्द वाचून आपल्याला ह्या गाडलेल्या जागा भरायच्या आहेत. तर आपण ह्या भरलेल्या आहेत आत्ता. मी रंगीबेरंगी स्वच्छ मऊ उबदार दुलईतून बाहेर पडले. आता पुढची परी काय म्हणते बघू. 6वी परी. सकाळ झाली. मी मखमली रंगीबेरंगी स्वच्छ मऊ उबदार दुलईतून बाहेर पडले. एक अनेक शब्द वाढलाय त्याच्यामध्ये बघा तुम्ही. येतंय का तुमच्या लक्षात? 6वी परी काय म्हणते बघा. सकाळ झाली. मी मखमली रंगीबेरंगी स्वच्छ मऊ उबदार दुलईतून बाहेर पडले. एक शब्द वाढत गेलेला आहे बरं का. आता 7वी परी काय म्हणते बघू. सकाळ झाली. मी गुबगुबीत मखमली रंगीबेरंगी स्वच्छ मऊ उबदार दुलईतून बाहेर पडले. मुलांनो, दुलई म्हणजे रजई जी आपण अंगावर घेतो. आता बघा प्रत्येक वेळी एक एक शब्द वाढत गेलेला आहे. आता तुम्ही तो शब्द, मी तुम्हाला तर उत्तरं लिहून दिलेली आहेत, पण तुम्ही पण पुन्हा एकदा याचं वाचन करायचं आहे आणि लिहायचं पण आहे आणि पण विचार पण करायचा आहे की प्रत्येक वेळी कसा शब्द वाढत गेलेला आहे आणि वाक्य कसं मोठं होत गेलेलं आहे. ठीक आहे. खालील मुलांना काय काय आवडते ते दिलंय. त्या वस्तू पदार्थांविषयी विशेष माहिती देण्यासाठी कोणते शब्द वापरता येतील ह्याची चर्चा करा आणि तक्ता पूर्ण करा. चला तर मग बघूयात. अमिता. पेरू. पेरू कसा आहे? हिरवा आहे, गोड आहे, कच्चा आहे. पिकलेला आहे, मऊ, कच्चा. ही झाली पेरूची विशेषणं. रजनी. पाऊस. भुरभुर आहे पाऊस, मुसळधार पाऊस, संततधार, जोरात, टिपटिप. ही झाली पावसाची विशेषणं. जिया. आईस्क्रीम. आईस्क्रीम कसं आहे? थंडगार आहे, गोड आहे. हे झालं आईस्क्रीमची विशेषणं. थंडगार, गोड. राजसी. शेंगदाणे. शेंगदाणे कसे आहेत? गोड आहेत, खारट आहेत, खवट आहेत. इथे खारे लिहायचं राहिलं माझं. खारे पण असतात शेंगदाणे. ठीक आहे. बरं, पुढचं काय आहे? दिनेश. दिनेशला काय? दिनेशच्या पुढे आहे नदीकाठ. नदीकाठ कसा आहे? हवेशीर आहे, रम्य आहे, शांत आहे, निर्मनुष्य आहे. म्हणजे तिकडे कोणी मनुष्य नाही आहे तिकडे. तर मुलांनो, आज आपण पाहिलं इयत्ता 5वी बालभारतीच्या पुस्तकातील कवी यशवंतांची कविता सण एक दिन. ही कविता आपण आत्ता अभ्यासली. त्याचा आपण प्रश्नोत्तर पाहिली, स्वाध्याय पाहिला. मुलांनो, ही कविता तुम्ही म्हणायची आहे. कविता 2 वेळा म्हणायची आहे, कारण की आता सामायिक परीक्षेला आता वाचनामध्ये विचारतील तुम्हाला. कविता वाचन असणार तुम्हाला, न बघता कविता म्हणायची. तर तुम्ही कविता वाचन करा. माझं चॅनल आवडलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय.
परत भेटू.